महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य दिनकरराव माने साहेब असतील, आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता, आणेवारी 50%च्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी 1/9/2023 रोजी म्हणजे 1 सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की 21 दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या 8ही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ 6 महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्रिम मिळाला, तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला। 1,25,000 शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता, त्याच्यापैकी 47,000 लोकांना मिळालेला नाही। केवळ 77,000 लोकांनाच 25% अग्रिम मिळाला आहे, 75% आणखीन उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही, 100% मिळालेलं नाही। आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे। दुष्काळ हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे, पीक आणेवारी 50%च्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल, जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल, या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत। असं असताना आमच्यावरती हा अन्याय होतोय, त्याच्या विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं। आणि जर अधिवेशन चालू आहे, या आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये ह्या प्रश्नाविषयी चर्चा होईल आणि आमचा हा विषय मार्गी लागेल। आणि जर अधिवेशन संपेपर्यंत हा आमचा विषय मार्गी नाही लागला तर महाविकास आघाडीच्या वतीनं एक मोठा मोर्चा या तालुक्याच्या महसूल कार्यालयावरती त्या ठिकाणी काढण्यात येईल आणि दुसरी लढाई आम्ही कोर्टामध्ये सुद्धा लढू। आम्ही शांतप्रिय लोकशाही मार्गानं अगोदर निवेदन दिलं, आता रस्ता रोका केलं, आता ह्याच्यानंतर जर ह्यांना जाग नाही आलं तर ह्यांना जागी केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात रस्ता रोको आंदोलन केलं आहे। त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाण पूल, कारण मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला। खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार, राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी भाजपचे असल्यामुळं जनतेच्या सोयीचे कामं होण्याच्या ऐवजी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेटीला धरण्याचं काम हे लोक करत आहेत। खरं तर नॅशनल अथॉरिटीनं या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर केला होता, परंतु इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते पत्रसुद्धा व्हायरल झालं आहे देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दिलेलं, आणि इथला उड्डाण पूल कॅन्सल केला आणि त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव हाकनाक या ठिकाणी गमवावे लागले। आणि म्हणून पुन्हा आमची मागणी आहे की या ठिकाणचा पूल हा पिलरचा झाला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणचे व्यापारी वर्गसुद्धा विस्थापित न झाले पाहिजेत, कारण इथला व्यापारी बी जिवंत राहिला पाहिजे आणि दळणवळणाची सोयसुद्धा झाली पाहिजे।